हाय माझ्या ताईंनो, सगळ्या जणी कशा आहात? तर आज मी तुम्हाला माझ्या पद्धतचे थालीपीठ कसे करते मी, अ, एकदम खमंग आणि मस्त मसालेदार. तर ते मी तुम्हाला दाखवते ताईंनो. आज मला थालीपीठ करायचं होतं, तर म्हटलं चला माझ्या ताईंना पण ही रेसिपी मी शेअर करते. पहिल्यांदा घेतलं 2 वाटी कणिक, 1 वाटी बेसन, 1 वाटी तांदूळाचं पीठ आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ, असे 4 प्रकारचे पीठ घेतले. फक्त याच्यामध्ये माहीत आहे का, गव्हाचंच पीठ 2 वाट्या आहे, बाकी सगळं 1-1 वाटी आहे. तर हे सगळं मग एकत्र केलं, 4ही प्रकारची पीठं. नंतर मग त्याच्यामध्ये मी तिखट टाकलं, नंतर हळद टाकलं, धने पावडर, जिरे पावडर आणि मीठ, अ, तसंच आपलं ठेचा, हिरव्या मिरच्याचा ठेचा ठेचा पण टाकला आणि सांबार टाकला. एक कांदा पण टाकला. एक कांदा पण एकदम बारीक चिरला ताईंनो. सांबार पण एकदम बारीक चिरून टाकला त्याच्यामध्ये. तर हे सगळे मसाले मी याच्यामध्ये टाकले आणि चवीपुरतं मीठ पण टाकलं आणि ते सगळं माहीत आहे का ताईंनो, एकजीव केलं मी. आणि माहीत आहे काय, थोडंसं तेल पण टाकलं होतं मी याच्यामध्ये आणि ते सगळं भिजवलं आणि भिजून मग असा गोळा तयार झाला. आणि 15-20 मिनटं माहीत आहे का ताईंनो, त्याच्यावर मी ओला कपडा ठेवून तसंच ठेवलं होतं. आणि नंतर मग मी थालीपीठ करायला घेतलं. हा जो पांढरा कपडा आहे ना, तर हा पूर्ण ओला केला मी आणि त्याच्यावर मग थालीपीठ असं हाताने म्हणा की तळ हाताने की म्हणा की बोटाने म्हणा, आपल्याला करता येते. पण शक्यतोवर माहीत आहे का, तळहाताने जर थालीपीठ केलं ना, तर पटापट होते ताईंनो, पातळ होते छान. तर अशा प्रकारे केलं मी हे थालीपीठ आणि खरोखर ताईंनो एवढं टेस्टी झालं होतं ना, खूप टेस्टी झालं होतं. आणि त्याच्यासोबत मग दही, नंतर काही तर विचारूच नका मग. थालीपीठसोबत दही, ठेचा, लोणचं, असंच पाहिजे त्याच्यासोबत खायला, तेव्हा मग ते खूप छान लागते. आणि पाहू शकता तुम्ही. आणि एखाद्या वेळेस असं केलं ताईंनो, तर खरोखर खूप छान वाटते. आणि खूप दिवसानंतर केलं होतं मी हे. तर म्हटलं चला आज थालीपीठच करू आपण. आणि सगळ्यांना एवढं आवडलं ना ताईंनो, खूप आवडलं. आणि दह्यासोबत सगळ्यांनी खाल्लं. आणि ते माहीत आहे का, गरम गरम खाल्लं तरच मजा येते. आणि एकीकडे करणं आणि एकीकडे आपल्या घरच्यांना देणं, ही यात मजा पण वेगळीच असते आपली. आणि खाणाऱ्याला पण चांगलं वाटते गरम गरम. तर अशा प्रकारे माझं थालीपीठ करणं चालू होतं ताईंनो. आणि गरम गरम घरच्यांना पण एवढं आवडलं ताईंनो, आणि ते पण दहीसोबत. तर अशा प्रकारे माझ्या थालीपीठची रेसिपी होती ताईंनो. आवडली असेल तर नक्की लाईक करा,